हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण संडे स्पेशल बिर्याणी बनवूया. तिखट बिर्याणी मी बनवणार आहे. इकडे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, कढीपत्ता आहे, आलं लसूण पेस्ट आहे, टोमॅटो कट करून घेतला आहे, मोठा 2 कांदे मी उभे कापून घेतलेले आहेत. इकडे आपले मसाले आहेत, शहाजिरा आहे, काळी मिरी, लवंग, दालचिनी, चक्रफूल आहे आणि बडी वेलची आहे. 2 हिरव्या मिरच्या आहेत. इकडे आहे बिर्याणी मसाला. हे बघा, हा तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही वापरू शकता. आणि आपल्याला दही लागणार आहे. फोडणीसाठी आपल्याला तेल लागेल. इकडे मी गॅसवरती कढई ठेवले. आता आपण 3 चमचे तेल घालून घेऊया. 3 चमचे तेल घातलं होतं. आता मी 50 ग्रॅम डालडा घालते, कारण आपण बिर्याणी बनवणार आहोत. इकडे तेल गरम झालेलं आहे. डालडाही मी गरम करून घेतलेला आहे. आता घालूया तेजपत्ता आणि आपण आता मगाचे सगळे गरम मसाले आहेत ते घालून घेऊया आणि परतूया. बिर्याणीसाठी हे बघा, मी कोहिनूरचा रॉयल बासमती तांदूळचा वापर केलेला आहे, तर तोही तुम्ही वापरू शकता किंवा तुमच्या घरात जो अवेलेबल असेल तो वापरला तरी चालेल. इकडे मी कांदा टाकलेला आहे. कांदा आपण अगदी गुलाबी कलरवरती तळून घेऊया. हलवून घ्यायचा आणि कांदा तळून घ्यायचा. हळद घातले. आता घालूया टोमॅटो. 2 चमचे आपण आलं आणि लसूण पेस्ट घालूया. धना जिरा पावडर 1 चमचा. आता घालूया कढीपत्ता. 2 चमचे घट्ट दही घालूया. आता घालूया तिखट. हलवून घेऊया. आता घालूया ताजा पुदिना. 1 मुठभर पुदिना घेतलेला आहे. आता चिकन घालूया आणि चिकन आपण 5 मिनिटं परतून घेऊया. छान असं परतवायचं. मसाले सगळे चिकनला लागतील आणि चिकन थोडंसं तळलं जाईल. आता मीठ घालूया चवीपुरतं. नंतर चाखून बघून मीठ घालू शकता. इकडे चिकन परतून झालेलं आहे. आता मी पाणी घालणार आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट दळली होती ना, तर त्याच भांड्याने मी पाणी घेतलेलं आहे. आता घालूया सुहानाचा बिर्याणी मसाला. अर्धा किलो चिकन आहे आणि अर्धा किलो मी बासमती तांदूळ घेतलेला आहे. तर हे बघा, मी साधारण 1 मोठा अर्धा चमचा मी बिर्याणीचा मसाला घातलेला आहे. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून एक 10 मिनटं छान आपण बिर्याणी शिजवून घेणार आहोत. हे बघा, आपली छान अशी मस्त अशी तिखट बिर्याणी तयार होईल. आणि याच्यामध्ये चिकनचं प्रमाण भरपूर आहे. अर्धा किलो चिकन, अर्धा किलो तांदूळ आहे, त्यामुळे एकदम टेस्टी आणि सगळ्यांना आवडणारी बिर्याणी तयार होणार आहे. एक उकळी आलेली आहे. आता मी थोडंसं हलवून घेते आणि मी झाकण ठेवून शिजवून घेते.